कन्फ्युजन करून घेतल्यावर मग स्कॉलरशिप कसलं? कन्फ्युजन करायचं नाही, त्यासाठी अभ्यास पाहिजे. कोणाला येतं रिपब्लिक डे कधी असतो? सांग नंदिनी, जोरात सांग तिला. 26 जानेवारी. कळलं? आता रिपब्लिक डे विसरायचं नाही, इंडिपेंडन्स डे विसरायचं नाही. इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य, हे लक्षात ठेवा, म्हणजे लक्षात राहते आपल्या. क्रिसमस डे, इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक डे, टीचर डे आणि 1 मेला काय असतो रे? महाराष्ट्र आहे ना लक्षात? लक्षात ठेवा सगळेजण. ओके. कामगार दिन पण असतो आणि महाराष्ट्र दिन पण असतो त्या दिवशी. हां, पुढचा क्वेश्चन घ्या. 19. सांगा. बघा, सुजित वॉज गोइंग टू अटेंड एक्झामिनेशन. वॉज गोइंग एक्झामला गेला तो. हा, एक्झामला गेला. एक्झामिनेशन म्हणजे परीक्षा आपली. मग परीक्षेला जाताना त्याला त्याचा मित्र मोहन मेट MET मेट म्हणजे भेटला. मीट म्हणजे भेटणे, त्याचं भूतकाळी रूप आहे ते मेट. हा, भेटलं. मोहन मेट हिम ऑन द वे. कोण कोणाला भेटलंय? हा, मग भेटल्यावर काय बोलायचं? येस, प्रश्न असा विचारला आपल्याला की ही सेड डॅश डॅश. वाचा पर्याय. एक्झामिनेशनला गेल्यावर काय म्हणतात रे? बेस्ट ऑफ लक. आता हे पाठ करून ठेवा. शुभेच्छा जेव्हा देतो आपण, शुभेच्छा म्हणा. शुभेच्छा देताना बेस्ट ऑफ लक. अभिनंदन करताना कॉंग्रॅच्युलेशन. आभार मानताना थँक्यू. आणि एकमेकांचा निरोप घेताना बाय बाय. कळलं? कुठला शब्द कधी वापरायचा? आता चुकेल का इथून पुढं? नाही. ठीक आहे, ओके. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे ह्या प्रश्नाचा. पुढे घ्या बाळांनो, 20वा क्वेश्चन घ्या. वाचा. बघा, प्रश्न काय म्हणले? बाय अरेंजिंग द गिवन वर्ड्स. म्हणजे वर्णानुक्रमे लावून हा, शेवटचा विचार. आपल्याला काय विचारले? अल्फाबेटिकल शिकलो की नाही आपण? ABCD च्या क्रमानुसार शब्द लावायचे. पहिला म्हणजे चढता उतरता क्रम बघतो का नाही आपण? सेम तसंच बघायचं. म्हणजे पहिला शब्द बघायचा, प्रत्येक दिलेल्या शब्दातला पहिला अक्षर बघायचं. पहिला अक्षर सेम आहे, दुसरे अक्षर बघायचं. दुसरं अक्षर सेम आहे, तिसरं अक्षर बघायचं. आणि त्यानुसार त्या डोक्यावर त्याच्या 1 2 3 4 क्रम टाकायचा. मग आपल्याला काय कळतो? पहिला पण शब्द कळतो, मधला शब्द कळतो आणि शेवटचा पण शब्द कळतो. मग इथं अल्फाबेटिकल ऑर्डर एवढं जरी वाचायला आलं तरी तुम्हाला कळेल बघा. वर्णानुक्रमे. हां, विच वर्ड विल बी इन द फायनल म्हणले. आता तुम्हाला पहिला विचारले का शेवटचा? म्हणून आपल्याला प्रश्न पूर्णपणे वाचणं अपेक्षित आहे. नुसतं अल्फाबेटिकल वाचून चालेल का? मग त्या फायनलच्या जागी फर्स्ट विचारतील. प्रणव बोट ठेव. फायनलच्या जागी काय विचारतील? मग आपल्याला काय विचारलंय? फायनल म्हणजे शेवटचा. चला लावा आता क्रम. कसं लावणार? ABCDच्या क्रमाप्रमाणे. पहिलं अक्षर बघा सगळ्यांनी. चला मी सांगते कसं करायचं. C सी
सी. पहिल्या शब्दातलं बघा सी, दुसऱ्यातलं सी, तिसऱ्यातलं सी. चौथ्यातलं सी, पाचव्यातलं सी. कळेल का आता ह्याच्यावरून? हो. पहिल्या अक्षरावरून कळेल का? नाही. मग दुसरं. आता दुसरं बघा, प्रत्येक शब्दातलं दुसरं अक्षर बघा. मग आता ए असणारे 3 शब्द आहेत. हो, 3 शब्दाचं. आता तिन्ही शब्दातले तिसरं अक्षर बघा, कारण दोन्ही बी अक्षर सेम आहेत. हो. आता तिसरं अक्षर बघा. बी आर आता बी आहे ना. मग आता ह्याच्यावरून आपल्याला कळतंय की CAB. बी आधी येईल का आर आधी येईल? बी. मग पहिलं काय लिहावं लागेल? कॅबेज. काय लिहावं लागेल? हा. दुसरा त्याच्या डोक्यावर 1 नंबर टाका. 1 लिहा फक्त बारीक. आता CAR आणि CAR चे किती शब्द आहेत? 2. मग आर सोडून आता किती अक्षर बघावं लागेल? आर सोडून किती अक्षर बघावं लागेल? ते बघ शेवटचं म्हणते आहे का? अरे CAR तिसरा अक्षर बघितलं का नाही? आता चौथं अक्षर बघा दोन्ही शब्दातलं. चौथं बी सेम आहे. मग आता किती बघायचं? चला दोन्हीतलं 5वं अक्षर मोजा. मग आता 6वं बघा. 6व्यातलं पहिल्यांदा येस, CARROM. कॅरम हा शब्द 2 नंबरला येईल. कशावरून कळलं? कतले कळलं? शौर्य. म्हणजे जिथं जिथं सेम आहे ना, आधी त्या सेम शब्दांना घ्यायचं जवळ. सेम शब्द जवळ घ्यायचे आणि मग नंतर त्यांचा क्रम लावायचा. कळलं? मग कॅरमच्या नंतर कुठला येईल 3 नंबरला? कॅरोट. करेक्ट आहे. 3 नंबरला. आता राहिले कुठले शब्द? चंपा आणि कुकुंबर. बघा आता दोघांमध्ये अक्षर. आता यच पहिल्यांदा येते म्हणून अरे पहिलं दुसरं अक्षर सांगा की. दुसरं अक्षर बघायचं वेगवेगळं आहे. मग सांगा आता यच का यू? मग चंपा चंपा चौथं. अरे तुम्ही डायरेक्ट चंपा म्हणताय. ते अक्षर सांगा म्हणते तर आधी. यू. कोण येतं? यू येतं आधी का याच्या आधी येतं? मग किती नंबर येईल चंपाला? 4. आणि सगळ्यात लास्ट कोण राहिलं? कुकुंबर. कळलं? हो. किती जणांना कळलं? समान अक्षर आल्यावर पुढं बघत जायचं. पहिलं बघायचं, दुसरं बघायचं, तिसरं बघायचं, चौथं बघायचं, 5वं बघायचं, मग शेवट. सांगा मग फायनल कुठलं आहे? फायनल कुकुंबर. पर्याय क्रमांक 4. किती जणांना कळलं? 100%? ओके. चला 21वा क्वेश्चन घ्या. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. हा. टीचर जस्ट नाऊच्या धड्याच्या पुढेच आहे डायरेक्ट. काय गेल्या वेळेस हे प्रश्न विचारले हा. आणि धड्याच्या पुढेच आहे जस्ट नाऊ. हा ऐका आधी पिक्चर बघा. बऱ्याच जणांना पिक्चरच कळणार नाही काय ते. थांब. हा पिक्चर बघ की श्रेयश. काय सांग मला पिक्चर मध्ये? ते बघ पिक्चर बघ म्हणलं तर. हा कुणाला कळलंय पिक्चर मध्ये? ज्याला कळले त्याने हात वर करा. बघ मी म्हणलं ना तुला अर्ध्या पण पिक्चरच कळणार नाही. अरे पिक्चर मध्ये बारीक बघा. कशाच आहे ते पिक्चर? काय करते? शिंकते का? अरे त्या गर्लनी नाकासमोर रुमाल धरला, नाक शिंक करते असं. नाकाला ती पुसते असं त्या रुमालानी. मग का उगाच रुमाल धरलाय का? काय झालं असेल तिला? पर्यावाचा येड्यानो. हा पर्यावाचा हेडेक म्हणायचं त्याला. हेडेक म्हणजे डोकेदुखी. हेडेक म्हणजे डोकेदुखी. हा कॉट नाही ते कफ आहे. COUGH कफ. कोल्ड. स्टमक एच म्हणजे पोटदुखी. हा आणि फेवर म्हणजे फिवर म्हणा. फिवर म्हणजे ताप. सांगा मग आता. कफ अँड कोल्ड म्हणजे सर्दी आणि खोकला. बघाय माहित होतं का तुम्हाला? ती मुलगी काय करते हेच कळलं म्हणा मॅडम आम्हाला आधी.
चित्रामध्ये बारकाईनं बघता आलं पाहिजे. आणि नुसतं बघून माहितीये का होणार आहे का? तुम्हाला त्याचा अर्थ पण कळला पाहिजे त्या चारी पर्यायांचा. म्हणा माझ्या मागं. हेडेक. हेडेक म्हणजे डोकेदुखी. बोट ठेवा, पर्यायावर बोट ठेवा. कफ अँड कोल्ड. कफ अँड कोल्ड म्हणजे सर्दी खोकला. स्टमक. स्टमक एक. स्टमक एक म्हणजे पोटदुखी. फिवर. फिवर म्हणजे ताप येणे. कुठला पर्याय बरोबर आहे? कफ अँड कोल्ड. एक म्हणजे दुखणे सर. हा एक. ACHE एक. दुखणे, काय पण दुखणे, डोकं दुखणे, पाय दुखणे, हात दुखणे. एक. तुला काय झाले सांग बरं आता? तुला काय झालं चार पैकी? सर्दी का? अरे इंग्लिश मध्ये सांग की. कफ अँड कोल्ड. हा कफ अँड कोल्ड आहे. आमच्या दोघांना पण आहे. चला पुढं. क्वेश्चन नंबर 22 वाचा. सांगा आता. देर आर डॅश मेन डायरेक्शन. आपण शिकलोय मेन म्हणजे मुख्य. म्हणा माग जोरात. सेड म्हणजे मेन म्हणजे मुख्य. सब म्हणजे उप. मेन म्हणजे मुख्य. सब म्हणजे उप. सांगा मग मेन डायरेक्शन. पर्यायाचा पर्याय. काय उत्तर येईल? 3 का 4? मॅडम आम्ही 4 म्हणतोय. अरे पर्याय क्रमांक 4. पर्याय विचारलेत ना पण. पर्याय सांग ना. पेपरात तसंच झालं. 4 लिहिलं मी ऑप्शन क्रमांक 4 लिहिलं. मग ही चूक आहे ना. येत असून बर. चूक देते. मग अशी चूक केल्यानंतर 0 मार्क पदरात घ्यावा लागतो ना आपल्याला. येत असून पण 0 मार्क. काय उपयोग आहे त्या ज्ञानाचा? आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय? आकडा लिहा तिथं. आकडा कशाचा लिहा? पर्यायाचा लिहा. त्यांनी मुद्दाम काय केलंय? पर्याय क्रमांक 3 मध्ये 4 लिहिले. म्हणजे तुम्ही काय करचाल मग? 4ला तिथं त्या गोलामध्ये तुम्हाला पर्याय क्रमांक रंगवायचा आहे. काय करायचं आहे? मग तुम्ही म्हणणार 4 4 4. मग तुम्ही काय करणार? तिसऱ्या पर्यायाच्या जागी 4ला जाणार. 4 4 4 करून त्या 4च्या गोलाकडे सरकणार तुम्ही. नाही 4 आहेत मग 4 वर रंगवणार. पण तुम्हाला कुठला पर्याय रंगवायचा आहे? 3 कारण तिसऱ्या पर्यायात 4 उत्तर आहे. असं जमलिंग होतं. म्हणून आपण काय करायचं? कॉन्सन्ट्रेशन. एकदम असं शांत. क्वेश्चन पेपर, उत्तरपत्रिका आणि आपण. दुसरं काहीच डोक्यात नाही पाहिजे आपल्या. सगळ्यांना माहिती आहे की डायरेक्शन 4 असतात. पण उत्तर लिहिताना गडबड होणार. समजलं? काय उत्तर लिहायचं? ऑप्शन 3 करेक्ट आहे. चला पुढं.